नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला तिळाचे लाडू बनवून दाखवते अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने. म्हणजे माझी आईसुद्धा ह्याच पद्धतीने सेम बनवायची आणि हे लाडू अजिबात कडक होत नाहीत, अगदी खुसखुशीत हे लाडू होतात. तर चला आपण सुरुवात करूया. तर मी हे अर्धा किलो तीळ घेतलेले आहे. तीळ बिना पॉलिशचे आहेत आणि अगदी साफ करून घेतलेले आहेत, म्हणजे निवडून घेतलेले आहेत, काही खडे वगैरे असतील तर. आणि एक अर्धा किलो तिळासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि तो साधा गूळ आहे आणि पाऊण वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढई गरम झाली की गॅस तुम्ही बारीक करा आणि बारीक गॅसवरती खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्या, म्हणजे चांगले कडक होतात. आणि जेवढे तुम्ही शेंगदाणे चांगले भाजाल, म्हणजे करपू द्यायचे नाहीत, व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, गवळे गवळे असे भाजून घ्यायचे आहेत. आणि तसे जर तुम्ही भाजले ना तर लाडूमध्ये खूप छान लागतात खाताना. तर झालेले आहेत आपले शेंगदाणे भाजून, बघू शकता तुम्ही, मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता मी हे काढून घेते एका ताटामध्ये, म्हणजे आपले शेंगदाणे थंड होतील. थंड होण्यासाठी मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि त्याच कढईमध्ये मी आता तीळ पण भाजायला घेणार आहे. तर कढई पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे तीळ घालते. आणि तीळ पण आपण अगदी बारीक मंद आचेवरतीच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर मस्त असं वर खाली करून व्यवस्थित चारी बाजूने तीळ आपल्याला भाजायचे. तर तीळ भाजले ते कसे समजायचे, तर तीळ तुम्हाला असे फुलल्यासारखे दिसतात. हे बघा, बघू शकता, थोडेसे असे फुगलेले असतात तीळ. आणि भाजल्याच्या नंतर त्याचा असा तडतड आवाज येतो, चटचट असा आवाज येतो तिळाचा. तीळ उडतात असे, म्हणजे आपले तीळ भाजले तसे समजायचे. आता हे तीळ पण मी एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेते. तर आपल्या इकडे शेंगदाणे आणि तीळ थंड होत आहेत, थंड करायला ठेवलं आहे. तोपर्यंत मी इकडे गूळ बारीक करायला घेते. तर मी गूळ चिरून घेते. तर तुम्ही किसून घेतलात तरीसुद्धा चालेल, आणि चिरून जरी घेतला तरी असा पातळ चिरा, असे त्याचे खडे राहता कामा नये. असे मोठं मोठं जर चिरून घेतलं ना तर पाक नाही, आपलं गूळ वितळवताना वेळ लागतो जरा, आणि त्याच्यामुळे आपले लाडू कडकसुद्धा होऊ शकतात. म्हणून अगदी पातळ चिरून घ्या किंवा किसून घ्या, म्हणजे आपला गूळ लवकर वितळला जाईल आणि लाडू आपले मस्त होतील. तर अशा पद्धतीने सगळा गूळ मी चिरून घेतलेला आहे, बघू शकता. आता शेंगदाण्याची साल काढून घेते. साल काढून पाकडून घेतलेले आहेत शेंगदाणे. आता मी मिक्सरमध्ये घालून ओबडधोबड असे फिरवून घेणार आहे. एकदाच फिरवायचं आहे, जास्त बारीक पण कूट करायचा नाही. बघा, अशा पद्धतीने ओबडधोबड करून घ्यायचं आहे. बघू शकता. आता एक वाटी तीळ मी बाजूला ठेवलेले आहेत आणि बाकीचे तीळ मी मिक्सरच्या भांड्यात ठेवलेत, काढून घेतलेत. पण मी जास्त फिरवणार नाही आहे, अगदी नावाला अगदी फिरवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. कारण लाडू खाताना आपल्याला तीळ जेवढे आपण चावून खाऊ तेवढी टेस्ट छान लागते लाडूची. तर ते जर असं किंचित मी फिरवलेलं आहे, जास्त बारीक नाही केलेलं. ते तीळ मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यातच शेंगदाणे घालून घेऊया आपण, ओबडधोबड केलेले शेंगदाणे. आणि हे अख्खे तीळ जे ठेवले होते तेही आपण त्याच्यात घालूया. आणि आता हे मिश्रण सगळं आपण एकजीव करून घेऊया. आता इकडे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढई आपली गरम झाली की कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर मी 2 चमचे तूप घालते. तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल. आता तूप आपलं वितळलं आहे. आता हा किसून घेतलेला गूळ जो आहे ना तो याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला. आणि गूळ आपण व्यवस्थित हलवून घेऊया, वर खाली करून घ्यायचं, म्हणजे लवकर वितळेल गूळ. थोडंसं म्हणजे तुम्हाला लगेच आपला गूळ पातळ झालेला कसं ओळखायचं, तर हे बघा, असं फिरवताना आपल्याला थोडंसं जाचतं. आणि गूळ आपला एकदम पातळ झाला ना की हलवायला अगदी सोपं जातं. तर हे बघा, आपला मस्त असा गूळ पातळ झालेला आहे आणि सहज आपल्याला हलवता येतो आहे, असं जाचत नाही आहे हलवताना. तर म्हणजे आता लाडूसाठी आपल्याला एकदम परफेक्ट गूळ
विरघळलेला आहे आपला आणि असे बबल्स येत आहेत बघू शकता, म्हणजे सगळा गूळ आपला छान विरघळलेला आहे. आता याच्यामध्ये हे तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून घेऊया. गॅस माझा चालूच आहे, मंद गॅसवरती ठेवलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कढई चांगली जाड बुडाची आहे, त्याच्यामुळे आपलं हे मिश्रण जे आहे ते बराच वेळ गरम राहणार आहे. गरमच राहील म्हणजे लाडू आपले वळायला पटकन होईल. मिश्रण थंड होणार नाही लवकर, गार होणार नाही लवकर. तर हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर झालेलं आहे मिक्स करून. अगदी 5 मिनटं ठेवायचं, आपण खाली उतरून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे मी आणि 5 मिनटाच्या नंतर आपण हाताला तेल लावून घ्यायचं आणि थोडं थोडं असं घेऊन लाडू वळून घ्यायचेत आपल्याला. तर बघू शकता मस्त लाडू वळले जात आहेत. सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे लाडू पण वळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की लाडू बनवून बघा. अजिबात कडक होत नाहीत आणि अगदी खुसखुशीत होतात हे लाडू, खायला पण छान लागतात. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. तोडायला गेलं तर अगदी सहज तुटतात असे हे लाडू आपले होतात. तसे मी याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. धन्यवाद.